बँक ऑफ इंडिया नाचनगाव दुसरीकडे स्थलांतरित होत असल्यामुळे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले असून अनेक खातेदार, बचत गट महिला, पेन्शन शिष्ये खातेदार, डिपॉझिट खातेदार, सेव्हिंग खातेदार यांनी आपल्या प्रत्यक्षात उपस्थित राहून जवळपास 400 खातेदारांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी झाले असून 21 मे 2025 ला बँक ऑफ इंडिया नाचनगावचे व्यवस्थापक यांना सतीश बोरसे पाटील, तालुकाध्यक्ष, शिवसेना ठाकरे गट यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। बँक ही बाजार चौकातच राहावी याकरिता गावातील सर्व खातेदारांनी स्वाक्षरी अभियान यशस्वी करण्याकरिता प्रामुख्याने नरेश हनुमंते, राजूभाऊ कोचर, दीपक काळे, शेख अखिल, सुरेश हनुमंते, किरण बनोरे, सचिन कासार, सचिन दुधे, सुरेश डाग, बजरंग रावेकर, अतुल चांदोरे, सुधाकर सुरसे, राम कैकाडी, मनोहर कडू, दादाराव ढोले, सुनील नेहारे, वसंता मसरा, अब्दुल आहाद, आरिफ पठाण, संतोष बसवले, ब्रिजेश मिश्रा, सचिन धरंगे, मदन शाहू असे अनेक कार्यकर्ते व खातेदार, गावातील नागरिक उपस्थित होते। बँक ऑफ इंडिया ही शाखा दुसरीकडे स्थलांतरित होत असल्यामुळे आपण मागच्या महिन्यात सुद्धा एक निवेदन दिलं होतं। त्याच्यानंतर आपण इथे बँकेसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। अद्यापपर्यंतही बँक ऑफ इंडियाचं कोणतंही उत्तर आलं नाही। कारण बँक ही बाजार चौकात राहण्यासाठी आपण परत सर्व खातेदाराच्या जवळपास 400 ते 450 सह्या झाल्या आहेत का अगर बँक बाजार चौकामध्ये अगर राहिली नाही तर आम्ही आमचे व्यवहार पूर्णपणे बंद करू, अशा प्रकारचं प्रत्येकाने आपला सहभाग पूर्ण गावातील व्यापारी मंडळांनी आणि गावातील पेन्शनदार, खातेदार आणि बचत गटांनी नोंदवला आहे। आपण हा कार्यक्रम सह्यांचा जो एक साक्षरी अभियान राबवला तो 19 पासून ते 21 पर्यंत हा साक्षरी अभियान केला होता। यामध्ये प्रत्येक गावातील पेन्शनदार असेल, खातेदार असेल, बचत खातेदार असेल किंवा बचत महिला गट असेल आणि अनेक स्टेशनरी अकाउंटसुद्धा यांनी आपला सहभाग इथे नोंदवला आहे। त्यांची ही प्रामाणिक इच्छा आहे की ही बँक ऑफ इंडिया शाखा ही बाजार चौक परिसरातच राहावी, यासाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवला आहे। आता बँकेचं आपल्याला उत्तरची अपेक्षित आहे की ही बँक यांनी बाजार चौकातच ठेवायला पाहिजे, अन्यथा पुढील काळामध्ये आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन या खातेदाराच्या वतीने करू, याची त्यांनी नोंद घ्यावी, अन्यथा बँक ही बाजार चौकातच ठेवावी एवढी आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांना आता आपण निवेदन देणार आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।